दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हिरवळ दिसते आहे आणि सांगताना आनंद होतो की ही हिरवळ मुंबईमध्ये आहे. कारण मुंबईतल्या आरे मिल्क कॉलनीमध्ये आपण आहोत. नवापाडा गोरेगाव पूर्व या ठिकाणी. आणि इथल्या मानसी योगेश घाणेकर वहिनींना आपण भेटणार आहोत. छान झाडी दिसली ना की आनंद होतो. पण आता प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या परीने आपल्या परिसरामध्ये आपण झाडं लावूया आणि ती प्रत्येक झाड जगवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया घाणेकर कुटुंबात. की सगळ्यात मोठं सुख कुठलं असेल ना, सगळ्यात मोठं पैशाच्याही पलीकडे, तर घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न आनंद, हसरं राहणं. बायको म्हणजे वळलं तर सूत, नाहीतर मानगुटीवर बसलेलं भूत असते. साहेब काय, कारकून काय, सगळ्यांची गत तीच असते. पण किती महत्वाचं वाक्य पुढे आहे बघा. नमस्कार. घाबरलं की असं होतं. काळजी घेतो, पेढा नंतर घेतो. पटकन एक उखाणा घेतो. पतिव्रतेचे व्रत मी नम्रतेपणे वागते. योगेशरावांचे नाव घेऊन सासू सासऱ्यांचा आशीर्वाद मागते. क्या बात आहे. वा वा. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मोठी ननद. नमस्कार. पुण्यावरून आले. हो हो. अरे बाप. हे माझी आई सासूबाई. नमस्कार. हे माझे बाबा सासरे. ही छोटी ननद. वा. ही माझी आई. नमस्कार आई. आणि ही माझी बहीण. नमस्कार. आणि माझे सगळ्यात मोठे सासरे. नमस्कार. माझी मोठी सासूबाई. नमस्कार. नमस्कार. आणि हे माझे भाऊजी. नमस्कार भाऊ. आणि हे सगळे मित्र. नमस्कार सगळ्यांना. हे हिच्याकडनं एक ग्रुप आहे का. ही भाऊजी भाऊजी. थँक्यू थँक्यू. सुरुवात करतो गप्पांना. कारण हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आनंद प्रत्येक घराघरात पोहोचवणं हेच तर झी मराठी आणि होम मिनिस्टर सातत्याने 8.5 वर्ष करताय. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन सुरुवात करतो गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं माहेर? बोरिवली पश्चिम. शाळा कुठली? जीवन भीमानगर. माहेरी कोण कोण असतं? आई वडील बहीण भावंड सगळे असतात? सगळे आहेत. लग्न कसं जमलं? अरेंज विथ लव्ह आहे. म्हणजे लव्ह विथ अरेंज आहे. नाही नाही, अरेंज विथ लव्ह की लव्ह विथ अरेंज विथ लव्ह? लव्ह विथ अरेंज. लव्ह विथ अरेंज कसं काय ते? ऍक्च्युली मी त्यांच्या मामाची मुलगी आहे. कोणाच्या? माझ्या हजबंडच्या. मिस्टरांना बोलवा. मिस्टर. हो या. नमस्कार. बसा. बालपण कुठलं? बालपण इथेच मुंबईमध्ये. सगळं शिक्षण इथलंच आहे? शिक्षण इथलेच. आणि मग याच हिरवळ वातावरणात राहिलं? हा इथेच. इथेच. बाबा काय करायचे? बाबा आरे डेअरीमध्ये कामाला होते. आताच 2 महिने झाले रिटायर झाले. आणि आई? आई घरीच. आई घरी. बाबांचा स्वभाव कसा आहे? बाबांचा थापट स्वभाव आहे. आणि तुमचा? माझा पण थापट.
म्हणजे बाबांनी तापटपणा ठेवला तोच तुम्ही ठेवलात. म्हणजे प्रेमळ असं म्हणजे आहे असं प्रेमळ हा. आणि शांत स्वभाव पण आहे, पण जरा कधी कधी तापट. जास्तच तापट होत. जास्तच तापट होतो. नाही म्हणजे कधी कधी होतो जरा, पण एकदम असं- ह्याच्यामुळे नुकसान आहे ना. तेच. हो की नाही वहिनी, याच्यामुळे नुकसान होतं आहे. की? मला ऍक्च्युली हेच उद्देश यायचं होतं, आपण आई वडिलांशी चांगलं वागायला पाहिजे. ते माझं. आजपासून बदल करा स्वतः. काय आहे, मी खूप घरांमध्ये गेलो, खूप लोकांना भेटलो आणि सगळ्यात मोठी श्रीमंती कुठली आहे माहितीये का तुम्हाला? आई वडील. आई वडील आणि घरात लक्ष्मीच्या पावलानं आलेली ती आमची वहिनी. बरोबर. तुमचा राग स्वाभाविक आहे. आता हे तर मला काय माहिती नाही, तुम्हीच बोललात माझा स्वभाव तापट आहे का, आमची वहिनी पण बोलली नाही. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सगळ्यात मोठं सुख कुठलं असेल ना, सगळ्यात मोठं पैशाच्याही पलीकडे, तर घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न आनंद, हसरं राहणं, याच्यापेक्षा दुसरा कुठलाही आनंद नाही. पण स्वतःमध्ये तुम्ही बदल करणार हे मला प्रॉमिस आहे. नक्की बघा. हा. तर आता मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही एकमेकांना बघायला कुठे गेला होता? ऍक्च्युली बघायला नाही, मामाची मुलगी आहे ही. हा. हा. लहानपणापासूनच नाही, बघा. लहानपासून नाही. मग? ह्यांना जॉब साठी वेकेशन आलेलं की असं जॉब, तर आई माझी हो हिचा नंबर घेऊन आली. हा. मोबाईल नंबर. मोबाईल. कसं काय? ऍक्च्युली ते मेवणीचा नवरा आहे ना, कुठेतरी मला जॉब लावणार होते. हा. तर झालं काय, त्यांचा नंबर नाही भेटला, मग हिचा नंबर भेटला. मग तो नंबर आणून मला दिला. मग तुम्ही ह्यांना फोन केला. तो फोन केला, मग असंच विचारत म्हणजे नोकरी राहिली बाजूला, छोकरीच मिळाली. हा. बरं ठीक आहे. आता आपण यात पहिला खेळ खेळणार. आता या प्रत्येक वस्तूच्या खाली टॅग ठेवलेला आहे. हा? आणि हा जो टॅग ठेवलेला आहे ना, हा याच्यावरती किंमत लिहिली. 4 वस्तू तुम्ही घ्यायच्या. पंखा पण आहे इथे, म्हणजे आपल्याला गरम नाही होणार. या 4 वस्तू आणि त्याबरोबर टॅग, पण 1 रुपयाचा टॅग आला तर 4ही वस्तू तुमच्या. कुठलं नाही तो हा? बघा. हे 20 रुपये. 20 रुपये. आता तुमचं काय म्हणणं पंखा. आहे? पंखा. हा. चला, नाही ना पंखा. हा? मी बघ. हात बोल. समज. समय. समय 5 रुपये. 5 रुपये. 25 रुपये समय आणि हे मिळालंय. तिसरी वस्तू घ्या ते म्हणतायत तर पंखा. चला घेतला बाबा पंखा. पंखा काय आहे? येऊ दे 1 रुपया बाबा. 1000 रुपये. 1000 रुपये. चला आता एक वस्तू आहे, एक संधी आहे. समय. मेकअप बॉक्स. मेकअप. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? मला याच्या खाली वाटतं. तुम्हाला डब्याखाली वाटतंय? तुम्हाला येलो कलरचा स्क्रू ड्रायव्हर. काय करताय? घेऊ काय काय घेताय? घेऊ घेऊ. कुठला घेताय? डबा. डबा घेताय? घ्या डबा. थांबा. 1026 रुपये. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. काय मस्त सगळं एकदम आनंदी दिसतंय. सासूबाई, काय सुनेवर आरोप आहे पहिला? ही सकाळी उठून कचरा काढत नाही आणि रांगोळी काढत नाही. नाही, सकाळी डबा बिबा करायला लागतो ना, ती त्याच्या धावपळीमध्ये असते. तर लहान मुलगा शाळेमध्ये जातो, ते 7 वाजता म्हणजे गाडी येते, त्याला सोडावं लागतं. त्याच्या ह्याच्यामध्ये राहून जातं ते. कळलं का आई? हो. किती बाजू घेत आहेत बायकोची? आई, तुमचं काय म्हणणं आहे? मुलीवर काय आरोप आहे तुमचा? आमच्या मे महिन्यात सुट्टीमध्ये तिला पाठवत नाही, माहेरी पाठवत नाही? अजिबात नाही. म्हणजे हा आरोप ह्यांच्यावर आहे का त्यांच्यावर आहे? त्यांच्यावर. त्यांच्यावर आहे. काय हो? नाही, पाठवत जाईल. ऍक्च्युली लहान मुलगा आहे ना, त्याला पण पाठवायचं? भरपूर मस्ती करतो म्हणजे, आणि त्यांच्या एरिया आहे ना म्हणजे लहान आहे, ते इकडे तिकडे गल्लीमध्ये फिरत बसतो, जरा भीती वाटते. त्याच्यामुळे जरा आम्ही कधीच कमी पाठवत नाही. किती वर्ष झाली? 7 वर्ष झाली. मग आता पाठवा ना जरा 2 दिवस. तुमच्या बहिणी माहेरी याव्यात असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं. काय आई? हो. हा, वाटतं की नाही? तुमची मुलगी तुमच्या घरी यावी वाटतं. प्रत्येक आईला वाटतं. वाटतं की नाही? मग मुलांना सुट्टी पडली की वाटतच ना यावं. मग तसं तुम्हाला नाही वाटत? वाटतं. मग कधी पाठवणार?
आता सुट्ट्या पडतील ना नक्की? हा नक्की बघ. तुम्हाला जर खूप बिझी असाल तर मला सांगा, मी सोडून येईन पाहिजे. हा ठीक आहे सोडून येईन मी. बघा तुम्ही नक्की हो. सोडून यायचं आणि मला इकडे कळणार तुम्ही सोडलं की नाही ते. बर सासरे भाऊ, तुमचा काय आरोप आहे सुनेवर? सकाळी उठून व्यवस्थित लवकर हे करायला करायला. पाहिजे. पाणी भरणं, घरचं दवा करणं. बर काय हो? पाणी काय आपल्याकडे 24 तास असतं ना, त्याच्यामुळे काय दुपारी भरलं सकाळी भरलं काय सारखं. आणि बाहेर पाणी भरलेलं असतं, फक्त काय प्यायची टोपं भरायची असतं एवढंच. सासरे बुवा त्याच्यामुळे- भरतात. हा सासरे भाऊ पाणी भरतात? आता जरा तुम्ही भरा ना पाणी. हो भरीन भरीन. बरं ठीक आहे. नंदांचा काय आरोप आहे? मी कधी आली तर म्हणजे माझ्या आवडीचं जेवण नाही बनवत ती. हो काय? तुमचे काय आवड आहे जरा कळू द्या आम्हाला. हा? असंच म्हणजे चहा थोडं म्हणजे काही नाश्ता थोडंफार दिलं तरी बस आहे ना. नाश्ता पाहिजे त्यांना. कळलं? इथून पुढे द्या. हो. काय तुमचं म्हणणं आहे? नाही येशील तेव्हा फोन करत जा, तसा तिला नाश्ता म्हणजे तयार करून आधीच ठेवला त्या. जरा तुम्ही बाहेर जा आणि तुम्ही आत या. चला पहिला आरोप कोण करणार? तसा तापट पण आहे आणि प्रेमळ पण आहे. असा बाहेर म्हणजे घरी जरा तापट पण सगळ्यांना तर आवडता मुलगा आहे. बाहेरच्या हा बाहेरच्या पण तो घरच्यांचा पण प्रेमळ व्हायला आहे. पाहिजे ना. पण आहे पण जरासा आपला असा कधीतरी आता बरं आहे. चिडचिडपणा. लगेच बदललं हा स्वतःचं. चिडचिडपणा आहे त्याला. चिडचिडपणा आहे. नाही तर प्रेमळ आहे. कामामुळे इरिटेशन होतात, मग संध्याकाळी येऊन ही मुलं आणि ते घरात सगळं, त्याच्यामुळे ते डोकं पण तापट होतं. आणि आता गरमी पण चालू झाली तर जास्त. मग अशी तर घळा रडत होत्या. रुमाल काय टॉवेल भिजला असता. बाजूला केला नसतात तो. बोला अजून. नाही कधी पुण्याला घेऊन येत नाही त्याला. कधी घेऊन येत कधी नाही. नेत नाही. तुम्हाला भेटायला येतो का हो दादा कधी? नाही येत. काय हो? ऍक्च्युली खरं बोलतात, नाही घेऊन जात आम्हाला ते. अहो त्यांची नाही ते खरं कामात बोलतात. एवढी असतात तर वेळच भेटत नाही ना. छोटी मुलं. बहिणीला वाटतं ना भावाने भेटायला यावं. हम्म. ठीक आहे आता मे महिन्याची सुट्टीमध्ये जाऊन येणे. नक्की जाऊ. कारण बहिणीलाही वाटतं, ती एवढी लांब आहे, तिला सुद्धा वाटतं ना कधीतरी आजूबाजूच्या त्यांच्याच वयाच्या जेव्हा वेळेला वहिनी असतील, की त्यांची भावंड येत असतील, तेव्हा त्यांना वाटतच असेल ना की आपल्या भावाने पण यावं. बरोबर. वा 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 छान छान. या आता यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द सांगायचे असतील प्रत्येकाने, यांच्यातल्या स्वभावातलं काय चांगलं आहे वहिनींमधलं? ही म्हणजे माझी सून नसून माझी मुलगीच आहे. माझी भरपूर सेवा करते. गोळीपासून सगळं मला टेबलावर आणून देते. जेवणापासून. माझं सर्व व्यवस्थित उठून सकाळचं सर्व व्यवस्थित काम करते. म्हणजे कुठले काय काम पडून देत नाही आणि मुलांचं शाळेत जाणं हे सर्व व्यवस्थित करते. म्हणजे सून चांगली आली. चांगली आहे, व्यवस्थित चांगली. हो ना? व्यवस्थित आहे. दोघी नंदांना विचार. चांगली आहे. आई बाबांनी चांगलं सांभाळते. मी तेच दादाला बोलली की तू म्हणजे तिला चांगलं सांभाळते, भरपूर चांगली आहे असं. तेवढंच. तुम्ही कसं कौतुक कराल तुमच्या बायकोचं? नाही प्रेमळ स्वभाव आहे. सगळं म्हणजे समजून म्हणजे व्यवस्थित. आईची तब्येत बरी नसते, सगळ्यांना म्हणजे आई वडिलांना सांभाळते व्यवस्थित. औषध काय पाहिजे काय नको, कुठली गोळी राहिली असेल व्यवस्थित त्यांची म्हणजे विचारपूस करणं. किती छान. हा. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? आईचं बाबांचं म्हणणं आहे की मी सकाळी उठत नाही, मी उठत जाईल पाणी पण भरत जाईल आणि रांगोळी सुद्धा काढीन. आणि मिस्टरांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता सांगा? चांगला तर सगळेच आहे, खूपच भरपूर. माझी तर भरपूर काळजी घेतात, अगदी खूपच काळजी घेतात. काय असलं काय काय पाहिजे, काय गोष्टी बरं नसलं तरी व्यवस्थित काळजी घेतात. किती 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 छान. एक मुख्य म्हणजे ना, एका कवितेतल्या 2 ओळी वाचून दाखवतो. घराच्या दारावर नेमप्लेट माझी असते, पण घराच्या आत तिचीच अनिर्बंध सत्ता असते. तिच्याच इशाऱ्यावर अवघं घरदार नाचत असते. फुटकं माझं नशीब, चांगली स्थळं सोडून तुमच्या घरी आले. केवळ मी म्हणून सोसलं सारं, आजवर इथे टिकून राहिले. तुमची काय माझी काय, प्रत्येकाची बायको हेच म्हणत असते. खरं सांगतो, बायको म्हणजे वळलं तर सूत, नाहीतर मानगुटीवर बसलेलं भूत असते. साहेब काय कारकून काय, सगळ्यांची गत तीच असते. पण किती महत्वाचं वाक्य पुढे आहे बघा. कुठल्याशा ऑफिसातल्या कुठल्याशा कोपऱ्यात खरडे घाशी मी करत असतो, पण आपला नवरा मोठा साहेब आहे
असं जगाला सांगून तीच माझी अब्रू नेहमी झाकत असते. तिचं बरसणं काय, तिचं तळपणं काय, सर्वांच्या सुखासाठी ती हे सारं करत असते. घरातली प्रत्येक व्यक्ती मजेत आणि आनंदात जगत असते, कारण अवघ्या घरादारासाठी ती कणाकणाने झिजत असते. बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते. कधी समयीत तेवणारी मंद दिव्याची वात, तर कधी पेटलेली मशाल असते. हा, पण आमची ही माऊली मात्र मंद दिव्याची वातच आहे. तेव्हा खात्री आहे की ती मंद दिव्याची वात संपूर्ण घराला आनंदाने उजाळून टाकेल. तेव्हा तुमच्या घरात आनंद राहो असं म्हणत हा तन्मणी माऊली झी मराठीकडून तुला भेट. आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. कायम या गृहलक्ष्मीला हा हस्त ठेवा, आनंदी ठेवा असं म्हणत कोण जिंकणार पैठणी हे बघणार आहोत. कोरेगाव आरे कॉलनीमध्ये हा खेळ इकडे आता रंगतो आहे. आणि या खेळामध्ये या ठिकाणी ही जी रिंग आहे त्या रिंगचं काय करायचं हे नंतर सांगतो, पण त्याआधी ही जी हंडी आहे त्यामध्ये कुणाचं नाव निघणार किंवा कुणाचं नाव निवडलं जाणार ते आत्ता समजणार आहे. बरं, आता एक नाव काढणार यातलं. आणि ते माझ्याकडे द्या. आणि नाव आहे ज्यांच्या घरात आनंद भरून आहे, उज्ज्वला प्रकाश रिकामे. नमस्कार. नमस्कार. आडनाव रिकामे, पण घर आनंदाने भरलेलं असेल ना? हो. मग कसं लग्न कसं जमलं तुमचं? लग्न म्हणजे जुळवून जमलं. जुळवून जमलं, बाकीच्यांचं न जुळतात जमलं. आई वडिलांनी. माहेर कुठलं? माहेर माणगाव मध्ये. माणगाव मध्ये. माणगाव कुठलं, रायगड जिल्ह्यातलं का रायगड सिंधुदुर्ग? जिल्ह्यातला. रायगड जिल्ह्यातलं माणगाव. बालपण सगळं तिकडे गेलं? हो. एकदम आनंदात. आनंदात. आता या खेळात काय होणार ते बघूया. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये सगळ्यात खाली जो खड्डा आहे त्यामध्ये रिंग गेली तर 1 गुण, त्याच्या वरती जर कुठेही थांबली तर 2 गुण आहेत, लक्षात ठेवा. हा, आणि या खेळामध्ये ज्या जिंकणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे अरे 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 3 4 5. थांबा तुम्ही आता. 1 2 3. तुम्ही नंदा प्रार्थना करा जाऊ दे नको म्हणून. हा, आता तुम्ही 1 1 1 1. काय स्वतः उडी मारताय? थांबा, आता तुम्ही टाका 3. 3. दोन्ही टाका. बघा, आता शेवटची संधी तुमच्याकडे आलेली आहे. 2 रिंग राहिलेल्या आहेत. 1 1 ही गुणसंख्या आतापर्यंत. 2. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू आज माऊलीच्या निमित्तानं तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि उपविजेत्या ठरल्या रिकामे वहिनी, पण आज रिकामे वहिनी भरल्या हाताने घरी जाणार आहेत. झी मराठीकडून रिकामे वहिनींना हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या घाणेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. 2 आंबे काढा ना. होम मिनिस्टरचा आजचा हा गोरेगाव आरे कॉलनी 6 नंबर, युनिट नंबर 6 आणि नवापाडा इथे रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशाच आनंदात, याच उत्साहात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.